गेल्या 10 वर्षात देशातल्या सरकारी शाळा मोठ्या प्रमाणावर बंद पडत चालल्या असून त्यांचा शैक्षणिक स्तरही घसरला आहे. हा विरोधी पक्षांनी केलेला आरोप नसून केंद्र सरकारच्याच नीती आयोगाच्या अहवालातली ही आकडेवारी आहे. नेमकं काय आहे हे चित्र हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी योगेश जगताप आणि तुम्ही पाहताय युनिक फीचर्स पोर्टल. भारतातील शालेय शिक्षण व्यवस्थेचा मागील दशकभरातील आढावा घेणारा अहवाल नुकताच नीती आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलाय. स्कूल एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया या नावाने प्रसिद्ध झालेल्या अहवालात शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आढळून आलेल्या आहेत. शाळेच्या परिसरातील मूलभूत भौतिक सुविधांसोबतच शिक्षणाच्या गुणवत्तेच्या संदर्भातील अडचणीही या अहवालाने दाखवून दिल्या आहेत. या अहवालातील महत्त्वाच्या नोंदी आपण थोडक्यात पाहूयात. देशात 12वी पर्यंत शिक्षण देणारी एकूण 14,71,000 शाळा कॉलेजेस असून यामध्ये 24,69,00,000 मुलं शिक्षण घेतात. 2014-15 देशभरात एकूण 11,07,000 सरकारी शाळा होत्या. 2024-25 पर्यंत त्यापैकी 94,000 शाळा बंद झाल्या आहेत. सद्यस्थितीत देशातील सरकारी शाळांची संख्या 10,13,000 इतकी आहे. याच कालावधीत खासगी शाळांची संख्या मात्र 2,88,000वरून 3,39,000 पर्यंत म्हणजेच 51,000 वाढली आहे. देशातील प्राथमिक शाळांची संख्या जवळपास 7 लाख असून उच्च माध्यमिक शाळांची, यामध्ये 11वी-12वीच्या कॉलेजेसचाही समावेश आहे, ही संख्या केवळ 1,64,000 आहे. भारतात प्राथमिक शिक्षण घेणारे 10 पैकी 4 जण उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत पोहोचतच नाहीत, हे सुद्धा या आकडेवारीतून समजून आलेलं आहे. देशातील जवळपास 8,000 शाळांमध्ये एकही मूल शिकत नाही. यामध्ये पश्चिम बंगालमधील 3,812 तर तेलंगणामधील 2,225 शाळांचा समावेश आहे. या शाळा केवळ रेकॉर्डवरच अस्तित्वात आहेत. देशातील 1,04,125 शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक शिकवत असून यातल्या जवळपास 90% शाळा या ग्रामीण भागातल्या आहेत. आदर्श शिक्षण प्रणालीनुसार 10 ते 18 विद्यार्थ्यांमागं एक शिक्षक असणं गरजेचं आहे. मात्र बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशमध्ये हे प्रमाण 40 ते 60 मुलांमागे एक शिक्षक असं आहे. शिक्षक भरती न झाल्याने मध्य प्रदेशमध्ये जवळपास 47,000, झारखंडमध्ये 80,000 तर बिहारमध्ये 2,08,000 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मुलांच्या वाचन आणि आकलनाची चाचपणी केली असता दुसरीचं पुस्तक वाचता येणाऱ्या 8वीतील मुलांचं प्रमाण हे 71.1%. 2014 साली हेच प्रमाण 74.7% होतं. साध्या भागाकाराचं गणित सोडवता येणाऱ्या 8वीतील मुलांचं प्रमाण केवळ 45.8% आहे. या अहवालात मुलांसोबतच सरकारी शाळांमधील शिक्षकांचीही विषय चाचणी घेण्यात आली होती. केवळ 10 ते 15% शिक्षक हे त्यांच्या विषयात 60%हून अधिक गुण मिळवू शकलेत. गणिताच्या चाचणीत 70%पेक्षा अधिक गुण मिळवणारे शिक्षक केवळ 2% आहेत. शिक्षकांचा 14% वेळ हा निवडणूक, विविध सर्वेक्षण आणि प्रशासकीय कामांमध्ये जात असल्याने शिकवण्याच्या कामात त्यांना म्हणावा तितका आणि गुणवत्तापूर्ण वेळ देता येत नाही, हे सुद्धा या अहवालातून समोर आले. केंद्र सरकारच्या शिक्षण खात्याअंतर्गत UDIS म्हणजेच युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन ही प्रणाली राबवली जाते. या प्रणालीद्वारे शाळेतील शिक्षकांची संख्या, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेतील भौतिक सुविधा म्हणजेच वर्गखोल्या, स्वच्छतागृह आणि विद्यार्थ्यांचं ट्रेकिंग केलं जातं. या प्रणालीतून समोर आलेल्या नोंदी आपण थोडक्यात पाहूयात. देशातील 98,592 शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहाची सोय नाहीये, तर 61,540 स्वच्छतागृह ही वापरण्यायोग्यच नाहीयेत. देशातील 1,19,000 शाळांमध्ये वीज उपलब्ध नाही, म्हणजे या शाळेत ट्यूबलाईट, पंखा किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्याची सोयच नाही. 14,505 शाळांमध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध नाही, तर 59,829 शाळांमध्ये पाण्याने हात धुण्याची सोय नाहीये. देशभरात सगळीकडे इंटरनेटचं जाळं विस्तारलेलं असलं तरी 1/3 शाळांमध्ये अद्यापही इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाहीये. देशातील जवळपास 50% माध्यमिक सरकारी शाळांमध्ये अजूनही विज्ञानाच्या प्रयोगशाळा नाहीयेत. परक या NCERT अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक मूल्यांकनाच्या निष्कर्षानुसार महाराष्ट्र, पंजाब, हिमाचल प्रदेश, ओडिसा आणि राजस्थान या राज्यांची कामगिरी समाधानकारक आहे, तर झारखंड, गुजरात आणि जम्मू काश्मीर या राज्यांची कामगिरी खराब आहे. नीती आयोगाच्या अहवालातून समोर आलेल्या माहितीवरून शिक्षणविषयक धोरणात्मक बदलांची गरज अधोरेखित झाली आहे. त्या संदर्भातील उपाययोजनांविषयी अहवालात काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेत. देशाच्या GDPच्या 6% रक्कम शिक्षणावर खर्च व्हायला हवी अशी शिफारस 1964 साली कोठारी आयोगानं केली होती. सध्या हे प्रमाण 4.6% एवढं खाली घसरलंय. ब्रिटन, अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्स या देशांमध्ये हेच प्रमाण 5.4% जास्त आहे. मुलांना एकाच छताखाली 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण देण्यात यावं अशी सूचना अहवालात करण्यात आलेली आहे. सध्या देशात असं शिक्षण देणाऱ्या केवळ 5.4% शाळा आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत 14 वर्ष वयोगटापर्यंत मोफत सरकारी शिक्षण मिळण्याची सोय भारतात आहे. शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE सुद्धा 14 वर्ष वयोगटापर्यंत मर्यादित असल्यानं पुढील शिक्षण घेण्यासाठी लागणारे पैसे, प्रवासासाठी करावा लागणारा खर्च तसंच इतर संसाधनं नसल्याने विद्यार्थ्यांच्या शाळा गळतीचं प्रमाण वाढतं. देशभरातील रिक्त शिक्षकांच्या जागा आणि शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाची प्रशासकीय पदं तातडीनं भरली जावीत
असं अहवाल सुचवतो. शिवाय बदलता अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञानात होत जाणाऱ्या प्रगतीनुसार शिक्षकांची प्रशिक्षण घेणंही गरजेचं असल्याची नोंद अहवालात आहे. शिक्षण मंत्रालयाने इयत्ता 3री पासून अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या असल्या तरी नीती आयोगाने याला विरोध केलाय. शिक्षकांनी शिकवण्याची पायरी वगळून मुलांना केवळ AI वर अवलंबून ठेवलं तर त्यांच्या स्वतंत्र विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा नीती आयोगाने दिलेला आहे. मुलांना शिक्षणाच्या आधुनिक प्रवाहात आणण्यासाठी प्रधानमंत्री ई-विद्या, गतिशक्ती आणि भारतनेट सारख्या योजना शाळांमध्ये प्रभावीपणे राबवल्या जायला हव्यात, असं अहवालात सांगण्यात आलेलं आहे. 2020च्या नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून नीती आयोगानं स्कूल कॉम्प्लेक्स म्हणजे शैक्षणिक संकुल नावाची संकल्पना राबवण्याची शिफारस केलेली आहे. या कल्पनेनुसार 5 ते 10 किलोमीटर अंतरात असलेल्या माध्यमिक शाळेला प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांशी जोडलं जाईल. यामुळे विषयतज्ञ, क्रीडांगणं, प्रयोगशाळा या सर्वांचा वापर परस्पर पूरक पद्धतीने करता येईल. शिवाय विद्यार्थी गळतीचं प्रमाणही रोखता येईल. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये हा प्रयोग चांगल्या पद्धतीने राबवला गेला तर विद्यार्थ्यांना फायदा होईल, असं अहवालात सांगण्यात आलेलं आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेचं वास्तव सांगणाऱ्या या अहवालाविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी युनिक फीचर्स पोर्टलच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.